मनालीकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा, 31st सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पावलं मनालीकडे। मुंबई गोवा हायवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीची कोंडी, माणगाव बाजारपेठेमध्ये वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील पर्यटकांची तळ कोकणाला पसंती, मोठ्या संख्येने पर्यटक आल्यामुळे पर्यटन व्यवसायाला झळाळी। गुलाबी थंडीत सरत्या वर्षाला निरोप देता येणार, राज्यामध्ये काही ठिकाणी 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा हवामान विभागाचा अंदाज। साई भक्तांची साईनगरी शिर्डीमध्ये अलोट गर्दी, मंदिर व्यवस्थापनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना, तर साई निवास आणि हॉटेल फुल। मुंबई ते जालना दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार 30 डिसेंबरला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता। बेस्ट ताफ्यातून रिटायर डबल डेकर बसमध्ये आता फेब्रुवारीपासून आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि लायब्ररीची सुविधा, पालिकेकडून निविदा जारी। शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची उद्यापासून संपाची हाक, विविध मागण्यांसाठी 400 कर्मचारी संपावर। कर्नाटकात 104 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 271 वर, कर्नाटकातला पॉझिटिव्हिटी रेट 5.93%वर। 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला, प्रत्येक मतदारसंघात 51% मतं घेण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। एअर इंडियाला मिळालं पहिलं एअरबस A350 विमान, मार्च 2024 पर्यंत 5 एअरबस ताफ्यात येणार। गुजरातच्या द्वारकेत 37,000 महिलांचा महागरबा रास, श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये केलेला गरबा पाहण्यासाठी देश विदेशातील नागरिकांची गर्दी। तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये मोटवर्थ साजरा, तोडार आदिवासी समाजाच्या पुरुषांचं पारंपरिक वेशामध्ये नृत्य। जम्मू काश्मीरमध्ये ख्रिसमसचा उत्साह शिगेला, मध्यरात्री होणाऱ्या प्रार्थनेसाठी चर्चला आकर्षक सजावट। दिल्लीत ख्रिसमसच्या तयारीसाठी बाजारपेठा सज्ज, खरेदीसाठी मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधवांची गर्दी। अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ऐतिहासिक रोड शो, रोड शोद्वारे शंखध्वनीचा नाद गुंजणार, साधू संत देणार मोदींना आशीर्वाद। अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीला वेग, सूर्योदयाच्या वेळेस घेतलेली राम मंदिराच्या निर्मितीचे फोटो समोर। पॉडकास्ट क्रिएटर्ससाठी यूट्यूबचं नवं फीचर, क्रिएटर्स आपले पॉडकास्ट सहज अपलोड करू शकणार। मुंबई टेस्ट भारतीय महिला टीमनं जिंकली, ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनं मात। महिला टीम क्रिकेटमध्ये सुमारे 45 वर्षांनी भारतीय टीमनं ऑस्ट्रेलियावर केला विजय।